वेलकम टू केजे केमिस्ट्री अकॅडमी. आपण आतापर्यंत 5 चॅप्टरचे न्यूमेरिकल्स सॉल्व केले आहे. सॉलिड स्टेट, सोल्युशन, आयोनिक इक्विलिब्रिया, केमिकल थर्मोडायनामिक अँड केमिकल कायनेटिक्स. आता आपण चालू करत आहोत इलेक्ट्रोकेमिकलचे काही न्यूमेरिकल्स, जे इलेक्ट्रोकेमिस्ट्रीचा जो चॅप्टर आहे त्याच्यामध्ये मोस्ट ऑफ द न्यूमेरिकल्स तुम्हाला विचारते. तर प्रिव्हियस इयर न्यूमेरिकल आपण चालू करत आहोत. तर बघा, कॅल्क्युलेट मोलर कंडक्टिव्हिटी गिवन. मोलर कंडक्टिव्हिटी काढायची आहे म्हणजेच आपल्याला हा काढायचा आहे लॅम्बडा ऑफ द सोल्युशन. सी दिला आहे तुम्हाला 0.5 मोलर. काय दिला आहे? 0.5 मोलर ऑफ बॅरियम क्लोराईड. इफ इट्स कंडक्टिव्हिटी ॲट टेम्परेचर दिला आहे, म्हणजे टी दिला आहे 298 केल्विन. टेम्परेचरचा रोल नाही आहे. नंतर इज द मोलर कंडक्टिव्हिटी म्हणजे, आणि याची कंडक्टिव्हिटी दिली आहे किती आहे? 0.01 म्हणजेच के 0.01 ओहम इनवर्स सेंटीमीटर इनवर्स. हा कधी विचारला आहे? 2023ला. नाव तो फॉर्म्युला कोणता आहे तुम्हाला माहीत आहे? काय आहे? इज इक्वल टू 1000 के अपॉन सी. हा फॉर्म्युला खूप इम्पॉर्टंट आहे. यावरचं तुम्हाला विचारलं होतं MCQ MCQमध्ये विचारलं होतं हा फॉर्म्युला. ठीक आहे, त्याला प्रत्येकाची व्हॅल्यू पुट करा. 1000 ॲज इट इज काय आहे? 0.01 डिवाइडमध्ये सीची व्हॅल्यू किती आहे? 0.5. पुढे दिलं आहे. काय केलं? केची व्हॅल्यू पुट केली. नंतर टेम्परेचरचे काय रोल नाही आहे, लक्षात ठेवाल. ठीक आहे, नंतर सीची व्हॅल्यू पुट केली. आता याला सॉल्व करा. कसं सॉल्व कराल? इन जनरल हे किती आहे बघा, हे 10⁻³ आहे. ह्याला लिहू शकते मी, म्हणजेच हा 2 डिजिट शिफ्ट करू शकतो आपण. तर इथं 2 डिजिट शिफ्ट करा. इन जनरल पॉईंट शिफ्ट करू आपण. 1000 ॲज इट इज इंटू याला 2 डिजिट शिफ्ट करा. या साईडला जाईल तो. ठीक आहे, तर 2 डिजिट शिफ्ट केल्यानंतर किती येईल? इथं 1. काय केले? 2 डिजिट शिफ्ट केले. यालाही 2 डिजिट शिफ्ट करा. इथे काय येईल? 50. म्हणजे या दोघांनाही काय केलं आपण? 2 डिजिट काय केलं? शिफ्ट केले. कसं शिफ्ट केलं बघा, इथं होतं, इथं नेलं की 2 डिजिट शिफ्ट झालं. मग खालच्यालाही 2 डिजिट शिफ्ट करा. इथं आलं असतं 5 झालं असतं, झालं 50. आता याला भाग द्या. कितीचा भाग जाईल? यांनी भाग जाईल याला 2, म्हणजे 2 किती येईल? ह्या 20. म्हणजेच लॅम्बडाची व्हॅल्यू येईल तुम्हाला 220. युनिट काय येईल आता बघा? युनिट ओहम इनवर्स, सेंटीमीटर इनवर्स आणि मोल इनवर्स. कारण की मोल खाली येईल, सीची व्हॅल्यू बघा मोल खाली आहे तर वर गेल्यावर इनवर्स. तर अशा प्रकारे हा तुम्हाला सॉल्व करायचं होतं. म्हणजेच जेव्हा आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे मोलर कंडक्टिव्हिटी म्हणजे होतो लॅम्बडा. त्याच्यानंतर आपल्याला दिला आहे 0.5 म्हणजेच काय? या कॉन्सन्ट्रेशन आहे मोलचं. आणि दिस कंडक्टिव्हिटी ॲट 298 केल्विन. ते किती दिलं आहे? 0.01 मोल इनवर्स सेंटीमीटर ओहम इनवर्स सेंटीमीटर इनवर्स. इन जनरल तुम्हाला केची व्हॅल्यू दिलेली आहे. ठीक आहे, आता मग व्हॅल्यू आपला हा फॉर्म्युला होता. ठीक आहे, त्या फॉर्म्युल्यामध्ये काय केले आपण? व्हॅल्यू काय केले? पुट. तर लॅम्बडा इज इक्वल टू 1000 के अपॉन सी. तर मग हे सॉल्व केल्यानंतर आपल्याला काय येतं? 20 ओहम इनवर्स सेंटीमीटर इनवर्स मोल इनवर्स. तर मग लास्टमध्ये काय लिहाल? देअरफॉर द व्हॅल्यू ऑफ कंडक्टिव्हिटी इज करून हे सॉल्व कराल. नंतर बघा, गिवनमध्ये तुम्हाला सेल दिलेला आहे. कोणता आहे? Mg. हा कन्वर्ट झाला आहे Mg प्लस 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 म्हणजे 2+ होतो ॲक्वियस. हा सॉल्ट ब्रिज. नंतर Ag प्लस हा आहे ॲक्वियस. हा कन्वर्ट झाला Agमध्ये. हा तुम्हाला गिवन आहे. ठीक आहे, नंतर व्हॅल्यू दिले आहेत तुम्हाला कोणत्या? स्टँडर्ड पोटेन्शियल ॲट Mg इज इक्वल टू 2 - 237 वोल्ट. नंतर इनॉट सेल ऑफ Ag दिला आहे तुम्हाला 0.8 वोल्ट. ठीक आहे, तर आपल्याला हा जुलैला विचारला आहे, तर आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे ते बघा. तर म्हणजेच इनॉट सेल हा इक्वल असतो कोणाच्या? इनॉट सेल ऑफ, आताच घेतलं होतं काय? कॅथोड मायनस इनॉट सेल ॲट ॲनोड. तर कॅथोड कोण असतो? जो राईट साईडला असतो. म्हणजेच इनॉट सेल ऑफ Ag मायनस इनॉट सेल ऑफ कोण येईल? Mg. तर Agची व्हॅल्यू किती दिली आहे तुम्हाला? 0.8 मायनस हा मायनस आहे आणि याची व्हॅल्यू पण काय आहे? मायनस. तर काय होईल? ब्रॅकेट देऊ. -237 वोल्ट. काय केलं? हे ऑलरेडी मायनस होतं आणि इथं मायनस होतं ते केलं. मग याच्यानंतर काय होईल? या साईडला लिहितो 0.8 मायनस मायनस काय होऊन जाईल? प्लस. म्हणजेच प्लस 237. म्हणजेच काय केलं? मायनस मायनस प्लस झाला. तर याची काय करायची? ॲडिशन. म्हणजे आता जेव्हा तुम्ही सॉल्व कराल, इनॉट सेल
हा इक्वल आहे कोणाच्या, यांचे काय करायचे आहे तुम्हाला ॲडिशन, तर करा. नाही समजा तसं असं करा, 237.0 आहे तर पॉईंट काय येईल 8 प्लस, म्हणजे ॲज इट इज जसं आहे तसंच येईल ते, म्हणजे त्याचा आन्सर येईल 237.8 युनिट काय येईल व्होल्ट. काऊन व्होल्ट, कारण की यांचं युनिट काय होतं व्होल्ट. तर हा जो न्यूमरिकल होता आपल्याला असं सॉल्व करायचं होतं. लक्षात ठेवाल कॅथोड मायनस ॲनोड असतो, आणि कॅथोड म्हणजे जे तुमच्या जो सेल दिलेला आहे त्या सेलच्या जे राईट साईडला असतं, तर राईट साईड त्यालाच म्हणतात कॅथोड, आणि हे काय तुमचे ॲनोड. तर अशा प्रकारे याचं आन्सर आलं असतं. आणि तुम्ही लास्टमध्ये सेंटेन्स लिहिली असते, देअरफॉर द EMF ऑफ द सेल इज करून हे व्हॅल्यू लिहायची होती. न्यूमरिकल सॉल्व करायचं आहे. कॅल्क्युलेट मोलर कंडक्टिव्हिटी सेम आहे, फक्त मी व्हॅल्यू चेंज केली आहे कंडक्टिव्हिटीची. जी होती आपली पहिले 0.1 होती, मी कन्वर्ट केली 0.2 मध्ये. बाकी ॲज इट इज आहे. हे तुम्हाला सॉल्व करायचं आहे आणि याचा आन्सर कमेंटमध्ये सांगायचं आहे. त्याच्यानंतर हा एक बघा, सेमच आहे, व्हॅल्यू चेंज काहीच नाही केली आहे, फक्त इथं मी 2 पॉईंट दिला आहे. बाकी सेम होतं, व्हॅल्यू तीच होती, पण इथं काय केलं आहे मी 2 पॉईंट दिला आहे. आणि हाच तुम्हाला विचारलं होतं जुलै 2025 मध्ये. हा तुम्हाला सॉल्व करायचा आहे. या दोघांचेही आन्सर तुम्हाला मला कमेंटमध्ये सांगायचं आहे.